नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. संडे असला का आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवायला लागतो आणि मुलांच्या आवडीचा. तर आज झटकेपट मी तुम्हाला आज अंडा आणि ब्रेडपासून नाश्ता रेसिपी दाखवणार आहे. अगदी मस्त अशी ही रेसिपी रेडी होते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम आपण एक अंडं घेतलं आहे, ते फोडून घेतलं आहे. आता आपल्याला हे अंडं आहे हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. फेटून घ्यायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं आहे, जेवढं तुम्ही अंडं फेटून घेतील तेवढं अतिउत्तम. आता मी अंडं पहिलं फेटून घेते. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, पण कधी कधी ना लक्षात न येणाऱ्या अशा अंड्याच्या म्हणजे आमलेटपासून काय बनवायचा विचार पडतो. तर अंडं फोडल्यानंतर मी मस्त फेटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता मीठ घालते, थोडीशी हळद घालते, थोडासा घरगुती मसाला घालते. आता इथे मसाला तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे इथे आपल्याला घालायची थोडीशी कोथिंबीर. पुन्हा आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी सर्व अंडे आहे फेटून घेतलेलं आहे. आता इथे मी घेतली आहे एक प्लेट. त्या प्लेटमध्ये सर्व आपण फेटलेलं अंडं घालून घेऊया. आता इथे ना मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. तर जे आपण अंडं फेटलेले आहे त्याच्यामध्ये हा ब्रेड आहे हा घालून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे. आता इथे मी लोखंडी तवा घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम करून घेतल्यानंतर आपण जे ब्रेडला अंडं लावले ते घालून घ्यायचं आहे. दुसरा सुद्धा ब्रेड त्याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारा हा असा नाश्ता आहे आणि मुलं तर काय आवडीने खातील इतका हा नाश्ता मस्त रेडी होतो. आता उरलेलं अंडं देखील आहे ते सुद्धा आपल्याला वरून असं घालून घ्यायचं आहे. आता इथे ना मी 1-2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर हे ब्रेड आहेत आपल्याला तेलावर अशा मस्त असे शेक करून घ्यायचं आहे. आता इथे ना बरेच जण कोथिंबीर सुद्धा आवडत नाही, तर ज्या लोकांना कोथिंबीर आवडत नसेल तर कोथिंबीर नाही घातला तरी सुद्धा चालेल. इतका मस्त हा ब्रेड रेडी होतो. आता इथे ब्रेड घातल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की जेवढा तुम्हाला कडक करता येईल तेवढा ब्रेड आपल्याला हा कडक करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर. कारण काय करायचं एकदम जर का तुम्ही मोठी शेगडी केली आणि मोठ्या शेगडीवर हा ब्रेड आहे तो लगेच करपण्याची शक्यता असते. आणि जर का तुम्हाला कडक पाहिजे असेल तर तुम्ही जेवढा मीडियम गॅसवर हा ब्रेड आहे ना तेवढा तेलावर हात तळून घेतील ना तेवढा हा कडक होतो. जेवढं तुम्ही अंडं फेटतील ना तेवढा हा ब्रेड आहे ना हा मस्त एकदम सॉफ्ट होतो. त्याचप्रमाणे असा हा ब्रेड आहे हा फुगला जातो. शकता इतका हा मी कडक करून घेतलेला आहे. हा पलटी देखील करून घ्यायचा. तोपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा ब्रेड आहे हा तेलावर तळून घ्यायचा. आता बघू शकता हा पहिला नाश्ता आहे हा रेडी झाला आहे. हा मी काढून घेते. बघू शकता इतका मस्त असा रेडी झाला आहे. इथे आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा नाश्ता दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मी पुन्हा तोच बाउल घेतला आहे. याच्यामध्ये पुन्हा अंडं घेतलेलं आहे आणि अंडं आहे हे आपण बाउलमध्ये फोडून घेऊया. हे अंडं आहे हे पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी सांगते त्याच पद्धतीने जेवढं तुम्ही अंडं फेटून घेईल तेवढं अंडं हा खूप छान फुगलं जातं आणि खूप मोठं सुद्धा ज्यावेळेस आपण पॅनमध्ये टाकलं जातं त्यावेळेस खूप छान पसरलं जातं. आता हे अंडं मी फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा कांदा घालून घ्यायचा. त्याचप्रमाणे थोडीशी मिरची घालायची आहे. आता इथे मी मिरचीचा वापर केला आहे. जर का लहान मुलं खात असतील तर त्यांना मिरची नाही घातली तरी सुद्धा चालेल. कोथिंबीर घालायची थोडीशी. त्याचप्रमाणे मी इथे टॅमॅटो घेतले ते घालूया. त्याचप्रमाणे इथे मी एक लसणाची पाकळी घेतली ती अशी बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही जर का लसूण कोथिंबीर जर का काही खात नसतील यातलं कुठलेही तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण लसणाने टेस्ट खूप छान येते. एकदम बारीक असा कट करून घालायचा. पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता इथे दुसऱ्या रेसिपीसाठी हे अंडं फेटून रेडी झालेलं आहे. इथे मी तोच लोखंडी तवा घेतला आहे. थोडंसं इथे तेल शिल्लक आहे. इथे आपल्याला आता थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. आता हे आपण पसरवून घ्यायचं आहे. आता हे थोडं गरम करून घेतल्यानंतर इथे आपल्याला जे आपण अंडं रेडी केलं होतं फेटून ते घालून घ्यायचं आहे. अंडं घातल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं हे पुन्हा पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता पसरवून झाल्यानंतर इथे आपल्याला ठेवायचं आहे ब्रेड अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला मंद आच करायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं चीज. आता चीज तुम्हाला सगळ्यांना आवडत असणारच त्याच्यामुळे थोडं थोडं घालून घ्यायचं अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने थोडंसं कट करून घालायचं. मुलं सगळे आवडीने खातात आणि जेवढं हे आपण बटर किंवा चीज वगैरे वापरेल तेवढं मुलांसाठी खूप आवश्यक आहे, म्हणजे चांगलं आहे शरीरासाठी. म्हणून अशा पद्धतीने नेहमी रविवारी नाश्ता करून द्यायचा. आता पुन्हा इथे आपल्याला थोडासा वरून असा कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे थोडंसं टॅमॅटो घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. थोडंसं मीठ घालूया. आता इथे ना तुम्ही चाट मसाला वगैरे असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला मीडियम गॅसवर हे 2 मिनिटासाठी ह्याला मस्त शिजवून द्यायचं आहे. आता 2 मिनिटं आपण शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हे अंडं आहे ते थोडंसं कॉर्नरचं हे थोडंसं
काढून घ्यायचा. त्यानंतर हा ब्रेड आहे हा आपल्याला एकावर एक असा पलटी करून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि मस्त 1-2 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा शेकून घ्यायचं आहे. सर्व प्रोसिजर आहे ही आपण मंद आचेवरच केलेली आहे. अधूनमधून आपल्याला 2 ते 3 वेळा असा पलटी करून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे काय होतं, हा ब्रेडसुद्धा मधला जेवढा आहे ना तेवढा व्यवस्थित भाजून होतो. त्याचप्रमाणे हा कांदा आपण जो कच्चा टाकला ना त्याची टेस्ट आहे ना ती खूप छान येते. म्हणून 1-2 मिनिटं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता बघू शकता हे असा कलर चेंज होईपर्यंत ते भाजून घेतला. त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे दुसऱ्या पद्धतीचा नाश्तासुद्धा आपला रेडी झालेला आहे. संडे स्पेशल 2 मी तुम्हाला अंड्याचे आमलेट रेसिपी दाखवलेत. आता तिसरी आपली रेसिपी बघणार. त्यासाठी पुन्हा मी अंडं घेतलं आहे. हे आपण फोडून घेऊया आणि त्याच बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर हे अंडे आहे पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता 3 प्रकारचे मी नाश्ते तुम्हाला दाखवलेत. अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारे आणि सगळ्यांना आवडेल असे हे संडे स्पेशल मी आमलेट रेसिपी तुम्हाला दाखवले. आणि तिसरी रेसिपी म्हटली तर बऱ्याच जणांना माहिती आहे अगदी सोप्या पद्धतीने ही आमलेट रेसिपी आणि सगळ्यांना आवडते. आपण कधीसुद्धा ही अशा पद्धतीने आमलेट हे बनवू शकतो. हे फेटून घेतले. आपण चवीनुसार मीठ घालूया, हळद घालूया. आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता हे अंडे आहे ना आपल्याला जास्त थोडं फेटून घ्यायचं आहे. आता इथे फेटून झाल्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, बारीक कट करून घेतला आहे, तो सर्व घालून घेऊया. त्याचप्रमाणे मी अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे आणि बारीक असं कट करून घेतलं आहे ते घालूया. ह्यामध्ये थोडीशी मिरची कट केली आहे ती घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर. आता इथे मी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला मिरची नको असेल म्हणजे लहान मुलं खात असतात त्याच्यामुळे मिरची नाही वापरली तरीसुद्धा चालेल. पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या सर्व तिन्ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आहेत. बऱ्याच जण करून म्हणजे बऱ्याच जणी केल्यासुद्धा असतील. पण आज कसं मी म्हटलं चला आज मी नाश्ता बनवतेच तर म्हटलं चला आपण आज व्हिडिओसुद्धा बनवू ह्यासाठी. तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे तोच लोखंडी तवा आहे त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता सर्व आपण जे आमलेट रेडी केलं होतं ते सर्व घालून घेऊया. आता इथे सर्वात महत्त्वाची टीप आहे की हे आपण आमलेट पॅनमध्ये टाकल्यानंतर मीडियम गॅसवरच आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे हे जास्त आपल्याला पसरवायचं नाही आहे, तसं थोडंसं असं जाडसर असंच करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला ठेवायचं आहे झाकण. आता इथे ना 1-1.5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. आपल्याला झाकण काढल्यानंतर थोडंसं हे अंडं आहे ना म्हणजे आमलेट आहे थोडंसं असं सारखं करून घ्यायचं. थोडंसं पॅनमध्ये हे असं थोडंसं सरकवून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित हे फ्राय होते. पुन्हा 1-1 मिनिटासाठी हे अंडं आहे हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता 1 मिनिटासाठी फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. थोडंसं अंडं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. कारण जास्त आपल्याला हे आमलेट शिजवायचं नाही आहे. थोडंसं असं आपल्याला कच्चा कांदा कच्चा टॅमॅटो राहील ना तेवढं अतिउत्तम म्हणजे खायला खूप छान लागते. म्हणून मी ते आता गॅस बंद करते. पलटी केल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे कारण का आपला तवा असतो हा बऱ्यापैकी गरम असतो आणि ते आमलेट जे आहे ना ते व्यवस्थित शिजलं जातं. तर हे आमलेट आहे हे रेडी झालं आहे. आपण हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि बघू शकता इतकं मस्त हे आमलेट आहे हे रेडी होते आणि खूप छान असं हे फुगलं जातं. आता त्याच लोखंडी तव्यामध्ये मी थोडंसं बटर घालून घेते. आता जेवढी तुम्हाला बटरची आवश्यकता असेल तेवढी तुम्ही घालून घ्या आणि आपण थोडंसं परतून घेऊया. आता इथे आपल्याला घालायचे आहेत तव्यावर ब्रेड. आता जेवढे तुम्हाला नाश्त्यासाठी ब्रेड पाहिजे असेल तेवढे तुम्ही ब्रेड शेक करून घ्या. म्हणजे आपण आमलेट बनवलेलं आहे आणि आमलेटसाठी ब्रेड जेवढा तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही इथे भाजून घेऊ शकता. आता ही प्रोसिजरसुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे. अधूनमधून हे ब्रेडचे स्लाईड आहेत ना हे आपल्याला असे फिरवून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित असे भाजले जातात. आता इथे आपल्याला थोडंसं 1-1 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचे. आता हे ब्रेड ना एक साईडला भाजेपर्यंत आता आपल्याला इथे थोडंसं बटर आहे हे ब्रेडच्या वरती घालून घ्यायचं आहे. मुलांना बटर खूप आवडतं. आता ज्या लोकांना बटर आवडत नसेल त्यांनी नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही तेलावर सुद्धा हे ब्रेड हे भाजू शकता आणि नको असेल तर नुसतं शेक द्या तरीसुद्धा चालेल. आता हे थोडं मी बटर ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता 1-1 मिनिटानंतर आपण हे ब्रेड आहेत हे आपण पलटी करून घ्यायचे. बघू शकता आता इथे ब्रेड आहेत ना तुम्हाला जेवढे कडक पाहिजे असतील तर तुम्ही कडक करा. सॉफ्ट पाहिजे असतील तर जास्त वेळ म्हणजे ठेवू नका गॅसवर. असं पलटी केल्यानंतर गॅस बंद करा आणि तवा हा गरम असतो तिथपर्यंत ते ब्रेड आहेत हे कडक होतात. आता इथे आपल्याला पुन्हा घालायचं आहे थोडंसं बटर. तर इथे ना आपल्याला थोडंसं बाजूने बटर पुन्हा घालून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने थोडं घालते त्या पद्धतीनेच घाला. पुन्हा पलटी करून घेऊया. असं अधूनमधून आपल्याला बटर लावून आपल्याला हे ब्रेड आहेत हे गरम करून घ्यायचे आहेत. आता इथे मी ब्रेड हे भाजून घेतलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. जेवढं तुम्हाला बटरचं प्रमाण पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता.
आता इथे ना आमलेटच्या रेसिपी आहेत ते रेडी झाल्यात, एकदम मस्त अशा झाल्यात, लहानापासून मोठ्यापर्यंत खातील अशा ह्या 3 पद्धतीने मी तुम्हाला आज ब्रेड आमलेटच्या रेसिपी दाखवल्यात आणि खूप सुंदर झालेले आहेत. इथे तुम्ही जे मसाले मी जे वापरले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता. आता इथे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर हे ब्रेड आहे तुम्ही कट करून सुद्धा खाऊ शकतात. आता कशासोबत खाऊ शकता तर तुम्ही सॉससुद्धा घेऊ शकता आणि सॉसच्या सोबतसुद्धा हे खाऊ शकतात. आता मुलांना जर थोडंसं लहान मुलं असेल अशा पद्धतीने तुम्ही कट करून द्या म्हणजे खूप छान अशा पद्धतीने आमलेट रेसिपी तुम्ही डब्यासोबत सुद्धा देऊ शकता. आता इथे बघू शकता एकदम मस्त असे ब्रेड आमलेट असे हे रेडी झाले. तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता, इतके सुंदर असे झालेले आहेत. आणि जर का तुम्हाला सॉस आवडत नसेल ना तर तुम्ही नाही खाल्लं सॉस सोबत तरी सुद्धा चालेल, असेच हे आमलेट खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात. आता इथे आपण जो कच्चा कांदा आणि टॅमॅटो वापरून जे आपण बनवलं होतं आमलेट ते सुद्धा बघू शकता, इतकं सुंदर असं झालेलं आहे. आणि बघा इतकं छान दिसतं आणि मुलं ना अशा पद्धतीने हे आमलेट आहे आवडीने खातात. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हे ट्राय करून बघा. त्याचप्रमाणे आपलं बटर ब्रेड आणि साधं नॉर्मली जे आपण कांदा टॅमॅटो आमलेट करतो त्याच पद्धतीने पण थोडंसं तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवायचं ते दाखवलेलं आहे. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ब्रेड अंडं आमलेट कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने संडे स्पेशल, त्याचप्रमाणे ज्यावेळेस शाळेतनं मुलं येतात त्यावेळेस त्यांना भरपूर भूक लागते अशा वेळेस हे सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता रेसिपी करून देऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल त्यासाठी एक लाईक आणि हाईप करा. त्याचप्रमाणे भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या रेसिपी माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल. आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.